नूडल्स बनवणं एवढं सोपं असतं, पण आपल्याला रेसिपी माहीत नसती, म्हणून आपल्याला वाटतं की नूडल्स बनवणं लय अवघड आहे. चला तर मी तुम्हाला आज रेसिपी सांगते. आता आपण एका पातेल्यात पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय आणि आता नूडल्स त्यामध्ये सोडून दिलेत. आपल्याला हे नूडल्स आता 5 मिनिटं मस्त उकळून घ्यायचे आहेत. आता आपण नूडल्स मस्त असे उकळून घेतलेले आहेत. आता त्याच्यातलं आपण पाणी सेपरेट करून घ्यायचंय. पाणी सेपरेट झालं की त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि नूडल्स थोड्या वेळ असे सुके सुके होण्यासाठी ठेवून द्यायचे. इकडे आपण कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकू, थोडासा बारीक चिरलेला लसूण टाकू आणि लसूण मस्त असं परतून घेऊ. लसूण परतून झाला की त्यामध्ये उभा कापलेला कांदा टाकू आणि कांदा सुद्धा परतून घेऊ. आता आपला कांदा सुद्धा मस्त परतलेला आहे. आता त्याच्यामध्ये थोडेसे बारीक चिरलेले गाजर, शिमला मिर्च आणि कोबी टाकू व पुन्हा हे सर्व परतून घेऊ. यामध्ये आपल्याला थोडासा ग्रीन चिली सॉस, थोडासा टोमॅटो सॉस आणि थोडासा डार्क सोया सॉस टाकायचा आहे. थोडासा नूडल्स मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मस्त मिक्स करून घेऊ. आता आपण उकडून घेतलेले नूडल्स यामध्ये टाकून देऊ व पुन्हा हे सर्व छान मिक्स करून घेऊ. आता यावर थोडा बारीक चिरलेला कोबी आणि कांद्याची पात टाकली की आपले मस्त असे नूडल्स तयार झालेले आहेत.